MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 4, Metals and Non-Metals in Organic Synthesis. The second point आहे organoboron compound. Okay. The hydroboration oxidation reaction is a two-step hydration reaction that convert the alkene into the alcohol. आता ह्यामध्ये काय होणार आहे, तर अल्किन जे आहे ते अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होणार आहे, म्हणजे अल्किनचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये, अल्कोहोल आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. The process results in the syn addition of a hydrogen and the hydroxyl group where the double bond had been. ओके, ह्याच्यामध्ये जे आहे हायड्रोजनची ॲडिशन जे आहे ती सिन ॲडिशन होणार आहे. The hydroboration oxidation is an anti-Markovnikov reaction with the hydroxyl group is attaching to the less substituted carbon. आता ह्यामध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल अप्लाय होतो. आपण काल ऑक्झिमर्क्युरेशन जो टॉपिक बघितला, पॉईंट बघितला, त्यामध्ये काय होता, मार्कोनिकॉफ रूल तिथे अप्लाय होत होता. का? कारण की तिथे मोर सबस्टिट्यूटेडला हायड्रॉक्सी ग्रुप लागत होता. आणि मग आता अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये काय आहे, तर लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होतो. हा दोघांमधला डिफरन्स आहे ऑक्झिमर्क्युरेशन आणि हायड्रोबोरेशनमध्ये. द रिॲक्शन दस प्रोव्हाइड अ मोर stereospecific and the complementary regiochemical alternative to other hydration reactions such as the acid catalyzed addition and the oxymercuration reduction प्रोसेस. ओके, तेच त्यांनी सांगितलं आहे की रिव्हर्स आहे, म्हणजे ऑक्झिमर्क्युरेशनमध्ये मार्कोनिकॉफ रूल अप्लाय होत होता कारण की मोर सबस्टिट्यूटेड कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड होत होता. हायड्रोबोरेशनमध्ये त्याच्या रिव्हर्स आहे, लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होतो अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये. देन टेट्राहायड्रोफ्युरान सॉल्वंट यूज फॉर द हायड्रोकार्बन. ह्याच्यामध्ये टेट्राफ्युरान THF हे सॉल्वंट यूज केलं जातं. नेक्स्ट आता रिॲक्शन काय, हायड्रोबोरेशन ऑफ अल्किन टू गिव्ह द अल्कोहोल. फर्स्टली काय आहे, अल्किन आहे. आता अल्किनमध्ये जर बघितलं तर फर्स्ट अँड सेकंड कार्बन डिनोटेड केलेला आहे. तर फर्स्ट कार्बनवर काय आहे, 2 हायड्रोजन आहे, म्हणजे तो लेस सबस्टिट्यूटेड आहे. आणि सेकंडवरती R ग्रुप आहे, 1 हायड्रोजन आणि R ग्रुप, कोणताही अल्किल ग्रुप R म्हणजे. सो म्हणजे काय, तो मोर सबस्टिट्यूटेड आहे. मग ॲरोवरती कंडिशन काय, BH10 H2O2 NaOH आणि फॉर्मेशन ऑफ द अल्कोहोल, प्रोडक्ट आहे अल्कोहोल. मग जो OH ग्रुप आहे तो फर्स्ट कार्बनवरती म्हणजे लेस सबस्टिट्यूटेड जो कार्बन आहे त्यावरती अटॅच झालेला आहे. इथे अँटी मार्कोनिकॉफ रूल उभे होतो. रिॲक्शन मेकॅनिझम. द रिॲक्शन बिंग विथ द कन्सर्टेड सिन ॲडिशन ऑफ अ बोरॉन अँड हायड्रोजन अक्रॉस द डबल बॉन्ड. ह्याच्यामध्ये बोरॉन आणि हायड्रोजनची जी ॲडिशन आहे ती सिन ॲडिशन आहे विथ द बोरॉन ॲडिंग टू द लेस सबस्टिट्यूटेड कार्बन. बोरॉन कुठे, लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला अटॅच होणार आहे. इन द सेकंड स्टेप द हायड्रोजन परऑक्साईड अँड द बेस सच ॲज NaOH आर ॲडेड. सेकंड स्टेपमध्ये आपण हायड्रोजन परऑक्साईड H2O2 अँड बेस NaOH ॲड करणार. द NaOH डिप्रोटोनेट द हायड्रोजन परऑक्साईड. NaOH जो आहे तो डिप्रोटोनेट करणार हायड्रोजन परऑक्साईडला, म्हणजे त्यातला HOOH. जर आपण H2O2चं स्ट्रक्चर बघितलं तर HOOH म्हणजे त्यातला जो हायड्रोजन, एक हायड्रोजन आहे तो NaOH अब्स्ट्रॅक्ट करणार. विच मेक्स द कॉन्जुगेट बेस ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. कॉन्जुगेट बेस हायड्रोजन परऑक्साईडचं फॉर्मेशन होणार. द रिझल्टिंग NaOOH देन अटॅक द बोरॉन. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, अब्स्ट्रॅक्शन हायड्रोजनचं झाल्यामुळे O- फॉर्म झाला आणि Na+ आयन तिथे अटॅच होणार आहे. जो O- आहे तो बोरॉनवरती अटॅक करणार आहे. बोरॉनवर अटॅक का करणार, कारण की बोरॉनमध्ये एक एम्प्टी ऑर्बिटल आहे त्यामुळे. दिस सेट अप द की मायग्रेशन स्टेप. ही काय आहे, की मायग्रेशन स्टेप आहे. वेअर कार्बन कार्बन बॉन्ड मायग्रेट टू द ऑक्सिजन बॉन्ड टू बोरॉन अँड ब्रेकिंग द वीक ऑक्सिजन बॉन्ड. नेक्स्ट स्टेपमध्ये ऑक्सिजन जो बॉन्ड आहे तो वीक असल्यामुळे तिथून ब्रेक होणार. द OH एक्सपेल्ड द कम्स बॅक टू फॉर्म अ बॉन्ड ऑन द बोरॉन रिझल्टिंग इन द डिप्रोटोनेटेड अल्कोहोल and the oxidized then protonated by the water or same other comparable acidic species. Then next step मध्ये प्रोटोनेशन होऊन तिथे अल्कोहोल फॉर्मेशन होणार आहे. ओके, देन फर्स्ट स्टेपमध्ये आता आपण मेकॅनिझम बघू. तर फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, हायड्रोबोरेशन फर्स्ट स्टेप आहे. अल्किन आहे, मोर सबस्टिट्यूट त्यांनी साईड दाखवली आहे. ओके, द BH3 ची ॲडिशन तिथे सीनमध्ये होणार आहे.
सीन ॲडिशन तिथे दाखवली आहे. फर्स्टमध्ये जर आपण बघितलं तर बोरॉन आणि हायड्रोजन एकाच प्लेनवरती आहेत. देन सेकंड स्टेप, द डिप्रोटोनेशन ऑफ अ हायड्रोजन परऑक्साईड. डिप्रोटोनेशन होतं हायड्रोजन परऑक्साईडचं. हायड्रोजन परऑक्साईडचं स्ट्रक्चर काय, HOOH. त्यातला एक H जो आहे तो NaOH अबस्ट्रॅक्ट करणार अँड रिमूव्हल ऑफ H2O वॉटर मॉलिक्यूल. देन फॉर्मेशन ऑफ OOH कॉन्जुगेटेड बेस फॉर्मेशन झाला. द अटॅक ऑफ NaOH ऑन बोरॉन. ओके, आता तो कॉन्जुगेटेड बेस जो आहे तो बोरॉनवरती अटॅक करणार. फोर्थ स्टेपमध्ये द मायग्रेशन ऑफ अ CB बॉन्ड टू द ऑक्सिजन. फोर्थ स्टेपमध्ये काय झालं, तर कार्बन बोरॉन जो बॉन्ड आहे तो ऑक्सिजनवरती मायग्रेट होणार आणि तिथून OH ग्रुप हा लॉस होणार. ओके, देन नेक्स्टमध्ये द प्रोटोनेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रोटोनेशन, जो OH जो तिथून रिमूव्ह झाला आहे तो परत बोरॉनवरती अटॅक होऊन O- फॉर्मेशन होणार. O- फॉर्मेशन झाल्यानंतर प्रोटोनेशन स्टेप इज H2O ची ॲडिशन करायची आणि तिथला एक H ऑक्सिजन अबस्ट्रॅक्ट करणार, फॉर्मेशन ऑफ द अल्कोहोल. म्हणजेच काय, ही सगळी ॲडिशन लेस सबस्टिट्यूटेड साईडला होणार. मोर सबस्टिट्यूटेड साईडला जर आपल्याला ॲडिशन करायचे असेल तर आपल्याला ऑक्झिमर्क्युलेशनच्या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. पण आपल्याला जर OH ग्रुप हा लेस सबस्टिट्यूटेड साईडला अटॅच करायचा असेल तर आपण हायड्रोबोरेशन स्टेप फॉलो करणार. ॲप्लिकेशन, सम ॲप्लिकेशन जे दिलेले आहेत. अल्किन आहे, सगळ्यामध्ये काय आहे, अल्किनच आहे. ओके, लेस सबस्टिट्यूटेड साईड, मोर सबस्टिट्यूटेड साईड त्यांनी दाखवली आहे. BH3H2O2 NaOH and H2, फॉर्मेशन ऑफ द अल्कोहोल. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये. देन सेकंडमध्ये पण तेच आहे. मोर सबस्टिट्यूटेड साईडला न लागता जिथे लेस सबस्टिट्यूटेड साईड जो आहे हायड्रोजन तिथे OH लागलेला आहे. देन सेकंडमध्ये पण तेच, लेस सबस्टिट्यूट साईडला OH प्रोडक्टमध्ये आपल्याला तिथे दिसतो. फोर्थमध्ये सुद्धा सेम तसंच आहे, OH हा लेस सबस्टिट्यूटेड साईडलाच लागणार आहे. हे जर इथे आपण जर ऑक्झिमर्क्युलेशन जर आपण केलं असतं तर तिथे तो मोर सबस्टिट्यूटेड साईडला OH लागला असता. पण हा हायड्रोबोरेशन ही प्रोसेस असल्यामुळे यामध्ये लेस सबस्टिट्यूटेड साईडला ऑक्सिजन हायड्रोक्सिल ग्रुप लागेल. देन अल्काईन हायड्रोबोरेशन. आता आपण अल्किनवरती बघितलं म्हणजे डबल बॉन्डवरती हायड्रोबोरेशन केलं तर काय फॉर्मेशन होतं, तर अल्कोहोल फॉर्मेशन होतं, हे आपण बघितलं. आता अल्काईन म्हणजे ट्रिपल बॉन्डवरती जर आपण हायड्रोबोरेशनवरती केलं तर काय फॉर्मेशन होईल, तर हायड्रोबोरेशन रिॲक्शन ऑल्सो टेक्स प्लेस ऑफ अल्काईन. अल्काईनवरती सुद्धा हायड्रोबोरेशन केलं जातं. अगेन द मोड ऑफ ॲक्शन इज अ सीन अँड सेकंडरी रिॲक्शन प्रोडक्ट आर अल्डिहाइड फ्रॉम द टर्मिनल अल्काईन अँड कीटोन्स फ्रॉम द इंटरनल अल्काईन. त्यामध्ये काय सांगितलं, जर टर्मिनल अल्काईन असेल आणि जर त्यावर आपण हायड्रोबोरेशन केलं तर अल्डिहाइड फॉर्मेशन होणार. पण जर आपण इंटरनल अल्काईन असेल आणि त्यावर आपण हायड्रोबोरेशन केलं तर तिथे कीटोन फॉर्मेशन होणार. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द हायड्रोबोरेशन अक्रॉस द बोथ द पाय बॉन्ड्स अ बल्की बोरॉन लाईक डायसेक आयसोअमिल बोरॉन इज यूज्ड. जर बल्की बोरॉन हायड्रोबोरेशन जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल पाय बॉन्डवरती तर आपल्याला बल्की बोरॉन यूज करायला लागणार, डायसेक आयसोअमिल बोरॉन. ओके, आता आपण मेकॅनिझम बघू याच्यामध्ये. तर बघायचं आपण डबल बॉन्डवरती म्हणजे अल्किनवरती मेकॅनिझम बघितलं होतं. आता आपण ट्रिपल बॉन्ड अल्काईनवरती हायड्रोबोरेशनचं बघायचं आहे मेकॅनिझम. याच्यामध्ये सुद्धा सीन ॲडिशनच झालेली आहे. बोरॉनची आणि हायड्रोजनची आहे ती सीन ॲडिशन झालेली आहे. ओके, देन एकाच प्लेनवरती BH2 आणि H. देन सेकंड स्टेपमध्ये काय होणार, सेम तीच प्रोसेस, H2O2 आणि OH. पहिल्यांदा OH काय करणार, H2O2 मधला एक हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करणार म्हणजे O- फॉर्मेशन होणार, तो बोरॉनवरती अटॅक करणार. नंतर बोरॉन आणि कार्बनमधला बॉन्ड हा ऑक्सिजनकडे शिफ्ट होणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये प्रोटोनेशन होणार आणि OH फॉर्मेशन होणार. आणि टॉटोमेरिझममध्ये आपल्याला इथे अल्डिहाइड फॉर्मेशन होतं. ही हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अ टर्मिनल अल्काईन. ओके, टर्मिनल अल्काईन इथे असल्यामुळे काय झालं, इथे अल्डिहाइड फॉर्मेशन झालं. ते जर इंटरनल अल्काईन असला असता तर तिथे कीटोन फॉर्मेशन झालं असतं. देन नेक्स्ट आहे 9 ppm हायड्रोबोरेशन.
The 9-BBM is mainly used in a radioselective hydroboron reaction and also valuable in a selected functional group reduction. 9-BBM जो आहे तो सिलेक्टेड फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करतो. It is an excellent reagent for the preparation of the boron containing polymers for polymer derivatization. It is also used in a mild reducing agent for the ketone and aldehyde. Mild reducing agent आहे ketone आणि aldehyde साठी. हा The 9-BBM is synthesized by the hydroboronation of 1,5-cyclooctadiene with a borane मिथाइल सल्फाइड कॉम्प्लेक्स. 9-BBM फॉर्म कसा केला जातो तो 1,5-cyclooctadiene यूज घेतला जातो प्लस बोरॉन मिथाइल सल्फाइड कॉम्प्लेक्स. When 9-BBM is used for the hydroboration oxidation of a styrene to phenyl ethanol is a major product and is example of the radioselective reaction. ओके, हा रेडिओसिलेक्टिव्ह आहे. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आपण स्टॅरिनचं केलं तर 2-phenyl ethanol इज अ मेजर प्रोडक्ट आपल्याला यामध्ये मिळतं. एक्झाम्पल आपण बघू. स्टायरिन घेतलं आहे. ओके, तर 9-BBMची ॲडिशन केली तर OH फॉर्मेशन त्यामध्ये होणार आहे. H2O2 आणि NaOH सेम तसेच ॲडिशन त्यामध्ये होणार आहे. आणि मेजर प्रोडक्ट त्यामध्ये आहे 2-phenyl ethanol म्हणजे लेस सबस्टिट्यूटेड साईडलाच OH ग्रुप इथे लागतो. मायनरमध्ये मोर सबस्टिट्यूटला लागतो पण तर तो मायनर प्रोडक्ट आहे. पण मेजर प्रोडक्ट जर आपल्याला इथे बघायचं असेल तर लेस सबस्टिट्यूटेड साईडला OH लागलेला आहे. थँक्यू.